चला, ह्याला काय म्हणतात? गिलकी. गिलकी पण म्हणतात आणि याला मराठीमध्ये गोसावळं पण म्हणतात. तर आपण या गोसावळ्याची भाजी करूया. त्यासाठी मी एक बघा तुरीची डाळ भिजवली किंवा हरभऱ्याची डाळ पण चालते ह्याला. तर आपण आता हे गोसावळे कापून घेऊया. आम्ही गावाकडे होतो ना तेव्हा खूप मोठं वेल होतं. खूप यायचे बरं का, ह्याचं पीक खूप असतं ह्याला. तर आपण काय करायचं, याच्या अशा प्रकारे चौकोनी चौकोनी फोडी करायच्या. हे बघा, अशा फोडी करायच्या. तर आपण गिलकीची भाजीला अजिबात मसाले वगैरे नाही द्यायचं, काय घालायचं, जास्त घालायचं नाही मसाले वगैरे. जिरे मोहरी, जिरे टाकायचे, मोहरी टाकली. आता हे जिरे. मसाल्याचं प्रमाण खूप कमी. जिरे मोहरी टाकायचं, कढीपत्ता टाकायचं, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, हळद टाकायचं, हे बघा. मसाले जास्त घालायचे नाही. डाळ भिजवली होती मी सकाळी, तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ, दोन्ही पण डाळी चालते त्याला. किंवा नाही जरी डाळ घातली तरी चालेल, पण डाळ घातल्यावर छान लागते ना, त्याच्यामुळं अशी डाळ घालायची भिजवून. आता आपण काय टाकलेलं आहे, जिरे मोहरी आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, कढीपत्ता. मसाल्याचा वापर आपण खूप कमी करत आहोत. आता आपण मीठ टाकू. पहिल्यांदा अंदाजे मीठ टाकायचं. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं, लाल तिखट टाकायचं आणि काळा मसाला आहे ते टाकायचं. हा जरा घट्ट आहे, त्याच्यात तेल घातल्यामुळे असा घट्ट असतो हा मसाला. ही भाजी ना वाफेवरच शिजवायची नाही, तिला पाणी घालायचं नाही अजिबात. थोडासा बारीक गॅस करून झाकून ठेवायचं ह्याला. शेंगाचं कूट घालायचं,
2 चमचे. त्याची भाजी पण छान होते बघा, माहीतच आहे सर्वांना घोसाळ्याची भाजी. बघा हे असं झाकून ठेवायचं आता. आणि शेवटी कोथिंबीर घालायची. हा गॅस जरा मोठा आहे, आपण छोट्या गॅसवर ठेवूया. हे वाफेवरच भाजी छान होते याची. शेवटी कोथिंबीर टाकायची. बघा आपली भाजी गिलकीची तयार आहे. कशी वाटली भाजी? एकच नंबर. मस्त झाली गिलकीची भाजी. कोणाकोणाला आवडते गिलकीची भाजी सांगा. घोसाळं, मराठीमध्ये घोसाळं म्हणतात त्याला.